नमस्कार, आज आपण इथे मेथीच्या भाजीची थोडेसे वेगळ्या पद्धतीने अशी रेसिपी बघणार आहोत। तर मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम तसेच कॅल्शियम असते आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे। त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तरी अशी ही मेथीची भाजी तुम्ही नक्की बनवून खा, आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे। इथे मी मेथीची एक कवळी गड्डी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। भाजी निवडताना थोडेसे देठ देखील कवळे घ्यायचे आहे, त्यामुळे भाजी चवीला छान टेस्टी लागते। ही भाजी आता मी निवडून घेतल्यानंतर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। त्यामुळे जी काही माती वगैरे चिटकलेली असते भाजीच्या पानांना ती धुतल्यामुळे कमी होते। कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठा ठेचून घेतलेला लसूण, हिरवी मिरची टाकून 1 ते 2 मिनिटं मीडियम गॅसवर लसूण थोडासा हलका ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेणार आहे। असा लसूण परतल्यामुळे भाजीला छान अशी चव येते। इथे मी मुगाची डाळ 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। ती डाळ देखील इथे मी या तेलावरती 1 मिनिट छान अशी परतून घेणार आहे। थोडासा कलर बदलेपर्यंत आपण ही डाळ या लसूण मिरची बरोबर परतून घ्यायची आहे। नंतर याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली जी मेथीची भाजी आहे ती सर्व मी घालून घेणार आहे। भाजी धुवून घेतल्यानंतर 5 मिनिटं नितळण्यासाठी मी साईडला ठेवली होती, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे पाणी असतं भाजीमधलं ते निघून जातं। आता एक भाजी घालून छान अशी वरखाली अशी थोडीशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे भाजी आपण टाकल्या खूप दिसते, जसं परतत जाईल तशी भाजी कमी होत जाते। तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे भाजी परतत राहायची आहे तेलावरती, म्हणजे थोडी कमी होत जाते। इथे मीठ टाकायची गडबड बिलकुल करायची नाही। भाजी थोडीशी शिजल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो। जे नवीन आहेत त्यांनी ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा। आता ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे तेलावरती। आता तुम्ही इथे पाहू शकताय भाजी परतल्यामुळे खूप कमी झालेली दिसत आहे। आता आपण इथे मीठ टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा मिठाचा अंदाज येतो। तुम्ही इथे पाहू शकताय भाजी किती कमी झालेली आहे। आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं असं मोठं थोडंसं जाडं कूट करून घेतलेलं आहे ते घालणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। मिडियम गॅसच्या फ्लेमवर छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय मीठ टाकल्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटू लागलेलं आहे आणि भाजी शिजवताना झाकण बिलकुल ठेवायचं नाही, अशीच भाजी शिजवायची आहे। त्यामुळे भाजीचा कलर जसा तसा राहतो। तुम्ही इथे पाहू शकताय आता मी 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर ही भाजी मीठ टाकल्यानंतर परतून घेतलेली आहे। जे पाणी सुटलेलं होतं ते पाणी देखील आता कमी होऊ लागलेलं आहे। एका प्लेटमध्ये ही भाजी मी सर्व करून घेतलेली आहे। अशी ही भाजी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की बनवून खा। मेथीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असतं आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशा नवनवीन छान रेसिपी